अंजली किचन मध्ये आज आपले स्वागत आहे। आज आपण बनवतोय मस्त अशी कुरकुरीत आळूच्या पानाची भजी। तर इथं आपण ही आळूची पाने घेतलेली आहेत। ही पावसाळी आळू आहे, 3 ते 4 दिवस ह्याला आपण मस्त जराशी शिळी करून घेतलेली आहे, त्यामुळे ही आपल्या घशाला खवखव करत नाही किंवा खाजत नाही। त्यासाठी इथं आपण 1 वाटी बेसन पीठ घेतलेले आहे। आपल्याला लागणार इथं 1 मोठा कांदा बारीक चिरून, वाटण्यासाठी इथं आपण मिरच्या घेतल्यात 5 ते 6, लसूण पाकळ्या घेतल्यात 7 ते 8। इथं लागणार आहे आपल्याला 1 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा ओवा, 2 चमचे इथं आपण तांदळाची पिठी घेतलेली आहे, थोडासा हिंग लागणार आहे 1 चिमूटभर, धना पावडर अर्धा चमचा घेतली, चवीनुसार मीठ लागणार आहे, तळण्यासाठी तेल आणि पाणी। आणि इथं आपल्याला ही बारीक कट करून आपण इथं कोथिंबीर घेतली। सगळ्यात आधी आपण इथं हे वाटण करून घेऊया। मिरच्या, लसूण, मिरची हे सगळं आपण छान असा ह्याचा भरडा काढून घेऊया। जिरं, तर इथं आपण जिरं, मिरची आणि लसणाचा भरडा काढून घेतलेला आहे, ते आपण इथं घडी करून घेऊया। तर इथं आपण ही आळूची पानं छान कट करून घेतलेली आहेत, बघू शकता तुम्ही इथं। आता ह्यांना आपण पहिले स्वच्छ धुवून घेऊया। आता इकडे आपलं तेल तापायला ठेवले बारीक गॅसवर, तोपर्यंत आपण इथं भाज्याचं पीठ तयार करून घेऊया। इथे टाकते बेसन पीठ 1 वाटी भरून आपण घेतलेलं, तांदळाचं पीठ आपण घेतलंय, ह्याच्यामुळे आपली भजी छान कुरकुरीत होते। यात टाकूया थोडीशी हळद, पीठ पहिल्यांदा आपण चांगलं मिक्स करून घेऊया। सगळ्यात आधी एक खोलगट भांडे घ्यायचं, थोडं थोडं पाणी टाकून पीठ सगळ्यात आधी तयार करून घेऊया। आपल्याला ह्याच्यामध्ये सोडा इनो वगैरे काही टाकायचं नाही, तरी सुद्धा आपली भजी मस्त टम्म फुगतील। तर त्याला फक्त हे चांगलं असं गोल गोल फिरून छान पीठ असं तयार करून घ्यायचे आपल्याला। इथं बघू शकताय आपला पिठाचा कलर पण बदललाय आणि पीठ पण एकदम छान झालं, एकदम हातात न पडते, मऊसूत झाले एकदम। ते आपण एक 5 ते 7 मिनिटं असं छान असं त्याला चांगलं फेटून घ्यायचं। सगळ्यात आधी आपण ह्याच्यात कांदा टाकून घेतोय बारीक चिरलेला। आपण पहिली पण हळद थोडी टाकली, अजून थोडी ह्यात हळद टाकून घेऊया। लाल मिरची पावडर टाकली मी ह्याच्यामध्ये, धना पावडर टाकते, इथं आपण ओवा घेतलेला आहे, तो इथं आपण हाताने असा कुश करून टाकून देऊया। हिंग पावडर घेतली आपण चिमूटभर इथं, ती पण टाकते। आपल्याला लागणार इथं कोथिंबीर ती टाकते, आणि ही आळूची पानं आहेत आपण ही बारीक कट करून घेतली, ती टाकूया आपण त्याच्यामध्ये। चवीनुसार मीठ टाकते इथं, चांगला तर व्यवस्थित आपण अशा पद्धतीने चांगलं कालवून घेऊया। आता आपले सगळे मसाले व्यवस्थित मिक्स झालेत, आळूची पानं पण मिक्स झालेली आहेत। आता इथं आपली जी मिरची, आले लसणाची इथं जे वाटण केले ते टाकून घेतले आपण इथं। आता हे सगळं छान आपण मिक्स करून घेऊया छान। ह्यातला आपण इथं 1 चमचा टाकून घेऊया गरम तेल, आणि छान असं पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। तेलामुळे काय होईल की आपली भजी छान कुरकुरीत होते। तर आपलं पीठ परफेक्ट झालेलं आहे, बघू शकता तुम्ही, पीठ पण छान झालेलं आहे, तेल पण तापलंय। आता आपण इथं मस्त भजी करायला घेऊया। मस्त अशी अशा आकाराची आपण इथं भजी सोडून देतो। गॅस जरा सुरुवातीला आपण मोठा ठेवायचा, नंतर मग बारीक गॅसवर आपण छान अशी तळून घेऊया त्यांना।
बघू शकता मस्त आपली आळूच्या पानाची भजी तयार होत आहे. आता बघू शकता तुम्ही मस्त आपली ही भजी तयार झालेली आहे. मस्त कुरकुरीत झाली, त्यात सोडा नाही, इनो नाही, काही टाकलेलं नाही आपण, तरी पण खूप छान अशी कुरकुरीत भजी झालेली आहे आपली. अशा प्रकारे आपली सगळी भजी मस्त तळून घेऊया. बघू शकता तुम्ही मस्त. तुम्हाला जर आळूची वडी करायचा कंटाळा आला तर ही शॉर्टकट मध्ये एक अशी पद्धत आहे, छान अशा आळूच्या पानाची भजी तुम्ही करून खाऊ शकता. बघू शकता मस्त आपली भजी तयार झालेली आहे. मस्त झालीत, कुरकुरीत झालीत, एकदम छान झालीत. आतून मऊ आहेत आणि वरतून अशी कडक आहेत एकदम छान झालेली आहेत. अशा पद्धतीने तुम्ही आळूच्या पानाची भजी करून बघा. जर तुम्हाला वड्या करायचा खूपच कंटाळा आला असेल, कारण वड्या करायला खूप झंझट असते, म्हणून अशी शॉर्टकट मध्ये तुम्ही गरम गरम भजी तयार करू शकता. तर बघू शकता झटपट अगदी 5 ते 10 मिनिटातच आपण ही आळूच्या पानाची कुरकुरीत भजी तयार केली आहे. त्यात आपण सोडा इनो कुठलीही गोष्ट टाकलेली नाहीये. छान अशी ही भजी झालेली आहे, एकदम कडक. हे बघा आवाजावरनं कळतच आहे की किती कडक झालीत ती. मस्त जाळी पण त्यांना छान फुटलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही भजी नक्की करून बघा. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.